नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. रविराजच्या घरी अर्जुन आणि सायली खूप केस स्टडी करत असतात. त्याच वेळेस असं लक्षात येतं की ही DNA टेस्ट पुन्हा करण्यात येऊनही आयडेंटिफाईड झालं असं रिमार्क त्या ठिकाणी दिसतो. त्यावेळेस अर्जुन बोलतो की असा रिमार्क का बरं लिहिण्यात आला. याचा अर्थ DNA टेस्ट पुन्हा करण्यात न यावी यासाठी हा मोठा डाव असणार आहे. कदाचित महिपत देखील असू शकतो. इकडे सायली देखील त्याच गोष्टीवर ठाम असते. तेवढ्यात ही चहा आणि कॉफी घेऊन येते आणि काही सापडलं का असं विचारते. त्यावेळेस भरपूर काही सापडलं, 50% आपण केसच्या जवळ आहे असं अर्जुन बोलतो. आता रविराज आणि अर्जुन हे बोलतात की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. इकडे मेडिटेशन करण्यासाठी सचिन हट्ट करतो अस्मिताकडे. तशी अस्मिता कंटाळा करत असते, पण तो काही करून त्या ठिकाणी तिला घेऊन जातो. मेडिटेशनला घेतल्यावर त्या टेबलवर काही फाईल पडलेल्या असतात. ती मेडिटेशन करते, तेवढ्या तिच्या फाईलला हात लागतो आणि अक्षरशः त्याच्यातून साक्षीचा एक फोटो खाली पडतो. तो फोटो बघतो आणि म्हणतो, सॅम इथं काय करतीये. तेवढ्यात त्या सॅमचा फोन देखील त्या ठिकाणी येतो आणि तो फोटो बघतो. दोन्ही फोटो सारखेच असतात. इकडे प्रिया स्वतःला खूप शहाणी समजते आणि नागराजला कॉल करून बोलते की मी सांगितलेला प्लॅन कसा ठरला. त्यावेळेस 1 नंबरचा आहे तो प्लॅन असं तो बोलतो आणि महिपत इथला घाबरला ना की ते घाबरताना तू इथं बघायला पाहिजे होती असं नागराज बोलतो. त्यावेळेस फोन ठेवल्यानंतर ती स्वतःचीच खूप फुशारकी मारते. इकडे सुमन एकटी पाहून त्या ठिकाणी सायली येते आणि आम्हाला थोडीशी मदत करा असं बोलते आणि नागराज कुठे जातो, कुणाला मेसेज करतो, काय फोनवर बोलतो याच्यावर थोडं लक्ष ठेवा असं बोलल्यानंतर ती सुमन देखील रेडी होते आणि नक्कीच तुम्हाला मदत करेल. थोडं विचित्र आहे पण मी करेल असं ती बोलते. इकडे अर्जुन आणि सायली घराबाहेर आलेले असतात आणि ते बोलतात की आपल्याला डॉक्टरांच्या हॉस्पिटलमधली केस स्टडी करण्यासाठी आपल्याला कोणतरी विश्वासू डॉक्टर पाहिजे आहे. त्यावेळेस ती अश्विनचं नाव सुधारते सुचवते आणि अर्जुन देखील ते बोलतो. पण प्रियापाशी सगळ्या बातम्या लीक होण्याची खूप मोठी रिस्क आहे असं दोघांचं सहमत होतं. तशा प्रकारे ते बोलायचं ठरवतात. इकडे नागराज फोनवर बोलत असतो, पैशाबाबत बोलत असतो. त्यावेळेस सुमन चोरून ऐकत असते आणि ते ऐकताना ती कॅच होते. त्यावेळेस ती फोनवर दुसऱ्या संग बोलून नाटक करते. हा पाणी आणायला तिला खाली पाठवतो आणि तिचा मोबाईल चेक करतो. तर अक्षरशः ती फोनवर कोणाशी बोललीच नसते. 2 तासापूर्वी बोललेली असते. ती जेव्हा खाली पाणी आणायला जाते तेव्हा गुपचूप तो तिच्या पाठी बघून निघून जातो. ती हाका मारते पण तो काय थांबेना. तिच्या पाठलाग करत ती रिक्षाने जाते आणि अक्षरशः स्वतःच्या बायकोवरच चोरांमार्फत तो चोरी करून घेतो आणि मंगळसूत्र त्याच्याकडून काढून घेतो. बांगड्या देखील ते मागतात पण त्याच वेळेस ती तिथून पळ काढते आणि हे सर्व गोष्टी हा नागराज अक्षरशः हसत हसत बघत असतो. ते चोर येतात आणि ते मंगळसूत्र नागराजला देऊन जातात. त्याचे खरं तर त्याचेच पंटर ते असतात. इकडे साक्षीच्या घराबाहेर पोलीस आलेले असतात. त्यावेळेस साक्षी खूप घाबरलेली असते. ते मला पकडायला आले असते का असं ते विचार करू लागते. इकडे अर्जुन आणि सायली अक्षरशः अश्विनशी गोष्ट करतात आणि बोलतात की आम्हाला